31sta प्लॅन तुमचाही झालाच असेल, पण थांबा. त्याआधी जर तुम्ही हे महत्त्वाचं काम केलं नसेल तर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये याचा आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो. आणि हे काम आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड संदर्भात. या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊया. तुम्हीही जर आधार कार्ड पॅन कार्डला लिंक केलं नसेल तर त्याची शेवटची मुदत आहे 31 डिसेंबर. आणि हे काम जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण नाही केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जसं की तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच IT कर भरणं, तसेच ई-व्हेरिफिकेशन करणं कठीण होऊ शकतं. तसेच कर परतावा अडकू शकतो. आपली जी सॅलरी असते ती सॅलरी क्रेडिट मिळवण्यातही अडचणी येऊ शकतात. म्युच्युअल फंड असेल, SIP सारख्या आर्थिक प्रक्रियेवरही याचा परिणाम होऊ शकतो. आता आधार कार्ड पॅन कार्ड सोबत कसं लिंक करायचं हाही प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याच्या काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करून तुम्ही घर बसल्या आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करू शकता. तर सर्वात आधी तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. आयकर विभागाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर आधार लिंक करण्याचा पर्याय निवडा. यानंतर पॅन नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर त्यामध्ये ॲड करा. यानंतर तुमच्या नंबरवर एक OTP येईल. त्या OTPची पडताळणी करा. जर पॅन कार्ड आधीच निष्क्रिय असेल तर तुम्हाला 1000 रुपये शुल्क भरावं लागेल. शेवटची स्टेप, पेमेंट केल्यानंतर क्विक लिंक्स सेक्शनमध्ये जा आणि लिंक आधार स्टेटसवरील स्टेटस तपासा. अशा प्रकारे घर बसल्या तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करू शकता. अशाच वेगवेगळ्या माहितीपर व्हिडिओसाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.